निलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत, ते गप्प का आहेत, त्यांनी या प्रकरणात लक्ष का घातलं नाही, असे प्रश्न शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलेत। घायवळ याला वरदहस्त आहे, त्याशिवाय पासपोर्ट कसा मिळतो, पोलिसांची चौकशी व्हायला हवी, मग घायवळला कोण मदत करताय हे समोर येईल। मी आता सत्तेत असलो तरी खोट्याला खोटं म्हणणार आहे, पुणेकरांचे प्रश्न मांडणार आहे, असं धंगेकर म्हणाले। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी उपस्थित केले आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, कारण सगळीकडे आता दहशतीचं वातावरण दिसतंय। आपण या देशामध्ये परिस्थिती बघितली तर आता सगळं परिस्थिती खराब आहे। आपण प्रत्येक शहरामध्ये बघा, जिल्ह्यामध्ये बघा आणि राज्यामध्ये बघा, आज सगळीकडे तरुण रस्त्यावर येतोय। आणि पुणे शहरामध्ये आपण बघितलं असेल तर मागच्या आठवड्यामध्ये निलेश घायवळ टोळीतल्या लोकांनी निपराध माणसाला मारहाण केली, जीवे मारण्यापर्यंत, त्याला रिव्हॉल्वर दाखवण्यापर्यंत, वारबीर काय बरेच त्याच्यावर हल्ला केला। आणि हल्ला केल्यानंतर जे निलेश घायवळ जे आहेत ते अहिल्यानगर असेल आणि पुणे शहर असेल, ह्या भागामध्ये त्यांचं दहशतीचं वातावरण आहे। आणि आपण बघितलं असेल तर निवडणुकीमध्ये ह्या घायवळने अनेक नेत्यांना मदत केलेली आपण समोरून बघितली, त्यांचे फोटो बी आपल्याकडे आलेले। आणि मग जर अशा वेळेला जर सत्ताधारी लोक जर गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील तर गुन्हेगार कुठल्याही स्तराला जाऊन ह्या पोलिसांना आव्हान देऊ शकतो। त्याचंच उदाहरण निलेश घायवळ आहे, ज्यांनी एवढा मोठा गुन्हा करून आज भारत सोडून पळून गेलेला आहे। आणि ही सगळ्यात महाराष्ट्राच्या पोलिसांची नाचक्की आणि गृह खात्याची बी नाचक्की। कोथरूडमध्ये व्यवस्थितपणा किंवा कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं ते काय करतायत आणि त्यांनी त्यांच्या भागात नेमकं काय करायला हवं हे धंगेकरांनी सांगितलंच आहे। आणि घायवळांचं प्रकरण जर आपण बघितलं तर घायवळांना वरदहस्त नेमका कोणाचा आहे, चंद्रकांत पाटील त्यांना वरदहस्त देत आहेत का, असे अनेक प्रश्न धंगेकरांनी उपस्थित केलेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। जालना जिल्ह्यात धनगर समाज